आज आपण निबंधाचा वेगळा प्रकार बघणार आहोत. आत्मकथा, जशी सागराची आत्मकथा, नदीची आत्मकथा, झाडाची आत्मकथा, तशी आज सैनिकाची आत्मकथा. नाही नाही, मी तुला जाऊ देणार नाही तात्या. लहान बहीण भागू रडत होती, कारण काही वर्षापूर्वी चुलत भाऊ भारत चीनच्या लढाईत मारला गेला होता. त्याची बायको गरोदर होती. आता त्या लहान मुलीकडे बघून सर्वांना वाईट वाटायचं. तरीही मधुकर म्हणजे मी सैन्यात गेलो. धावणे, गोळाफेक, भालाफेक ट्रेनिंग सुरू झाली. कडक उन्हात डोंगर चढणे, उतरणे, झाडावर चढणे, हे सर्व शिस्तीत, वेळेत पळणे, हळूहळू खडतर टास्क देतात, ते पास करावे लागतात. अशा प्रकारे अथक परिश्रमाने स्वतःची कामे स्वतःच करणारा लोखंडासारखा कणखर, सोन्यासारखा खरा सैनिक तयार होतो. आणि झालो पण. माझी पंजाबमध्ये जालंधर येथे पोस्टिंग झाली होती. आमची कंपनी एक तुकडी एका जंगलाच्या शेजारी. काही चकमक हालचाली दिसून आल्या. मेजर साहेबांनी हुकूम जारी केला. आम्ही 50 जण मोहिमेवर गेलो. पाठीवर ओझे, सुई, धागा, कपडे, थोडेसे अन्न, पाणी, फर्स्ट एड बॉक्स, इतके सर्व पाठीवर घेऊन धावायचे. रात्र झाली. शेतात लपून बसलो. टेकडीच्या पलीकडे हालचाली जाणवत होत्या. 2 दिवस 2 रात्री गेल्या. जवळचे अन्न संपले होते. ज्या शेतात लपलो होतो त्याच्या शेजारी कंदमुळे होती. मी खोदून काढली, पण खाता येईना, कारण भाजण्यासाठी रात्रीची वाट पाहावी लागली होती. कारण दूरवर दिसला तर शत्रू सतर्क होईल. दिवसभर उपाशी राहिलो. रात्री शेकोटी पेटवून त्यात कंदमुळे भाजली, मग खाल्ली. पहाटे समोरून गोळीबार सुरू झाला. आम्ही पण गोळ्या झाडल्या. 2 जणांना जेरबंद केले. मला पायाला गोळी घासून गेली. रक्त वाहू लागले. जोडीदाराने पट्टी बांधली. मोहीम फत्ते झाली. आम्ही मिलिटरी कॅम्पवर आलो. 10 दिवसांनी माझी सुट्टी मंजूर झाली, पण पायाला जखम होती म्हणून मी सुट्टी पुढे ढकलली. कारण घरी गेलो तर बायको, बाबा सर्व टेन्शनमध्ये येतील. सीमेवर रक्षा करीत असता परिवारापासून दूर राहावे लागते. कितीही आठवण आली तरी घरी जाता येत नाही. आम्ही भारत मातेचे पुत्र सीमेवर तैनात असतो. ऊन, वारा, पाऊस काही पर्वा न करता, कारण तुम्ही सारे देश बांधव सुखी व सुरक्षित राहावेत म्हणून. कितीतरी सैनिक शहीद होतात. त्यांना स्वाभिमानाने मानवंदना देऊया. त्यांच्या परिवाराला आधार देऊया. तुम्ही मात्र आपापसात जातीत भांडत आहात. दंगली, आंदोलने, दगडफेक, जाळपोळ सुरू आहे. आपण मराठी, गुजराती, पंजाबी, शीख, मुस्लिम, अनेक धर्म जातीचे असलो तरी एक आहोत. सर्वांचा धर्म, जात भारतीय आहे हे लक्षात घ्या. आमचा परिवारही सुरक्षित असायला हवा, म्हणून तुम्ही योग्य नेता निवडून सरकार स्थापन केले पाहिजे. आपल्या देशात लोकशाही आहे. मजुरापासून शेतकरी, अधिकारी सर्वांसाठी सारखेच नियम. आपला देश हा सार्वभौम आहे. जय जवान जय किसान हे आपले ब्रीद आहे. तेव्हा तुम्ही देश व्यवस्थित चालवा. आम्ही सीमा सांभाळतो. जर कोणी चालून आला तर शिंगावर घेतो. भारताला पुढे नेऊया. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. हिमालयाचे शीर नेहमी उंच ठेवो. बोला भारत माता की जय. थँक यू फॉर द वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब AB मराठी हिंदी टीचर चॅनल. तुम्हाला हव्या त्या विषयावर निबंध पाहिजे तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जरूर लाईक करा. थँक्यू.